मंदाकिनी रेसिपीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। नॉर्मली तोंडल्याची भाजी खाण्यासाठी कोणालाही आवडत नाही। आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये तोंडल्याची भाजी करून दाखवणार आहे, जी की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडेल। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी ते तोंडली घेतलेली आहेत आणि तोंडली कट करताना उभ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायची आहेत। अशा प्रकारे मी ते सगळी तोंडली कट करून घेणार आहे। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये तोंडली कट करून घेऊ शकता। मी ते अशा प्रकारे सगळी तोंडली कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। सोबतच 2 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। मी ते कांदा घेतलेला आहे आणि कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचा आहे। मी ते कांदा मस्तपैकी कट करून घेतलेला आहे आणि इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, ते साल काढून उभ्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 2 ते 3 चम्मच तेल टाकून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर 1 चम्मच जिरे चांगली तेलामध्ये तडतडून घ्यायचे आहे। आता यामध्ये 8 ते 9 कढीपत्त्याची पान टाकून घेऊया। मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेऊया। 1 ते 2 मिनिट तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये कट केलेला कांदा टाकून तेलामध्ये 2 मिनिट परतून घ्यायचा आहे। जास्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा इथे परतून घ्यायचा नाही। आता यामध्ये आपण कट केलेली हिरवी मिरची टाकून घेऊया। गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे आणि मिरची टाकल्यानंतर 1 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये कट केलेले बटाटे टाकून घेऊया आणि बटाटे टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवरती आपण बटाटे, कांदा, मिरची चांगलं तेलामध्ये परतून घेणार आहोत। आपण जे कट केलेली तोंडली होती ती यामध्ये टाकून घेऊया आणि एकदम मिक्स करून घेऊया। गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे। मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे। 10 मिनिटांसाठी आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया। 10 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। मस्त इथे भाज्या आपल्या शिजून निघलेल्या आहेत। एकदा मिक्स करून घेऊया। आता यामध्ये काही मसाले टाकून घ्यायचे आहेत। मी आता इथे 1 छोटा चम्मच हळद टाकणार आहे, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच काळा मसाला आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता सगळा मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मी सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी आता इथे मीठ टाकणार नाही। तुम्ही टेस्ट करून मीठ टाकू शकता। 5 मिनिटांसाठी वरून झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट झालेले आहेत आणि आपण झाकण याच्यासाठी ठेवलं होतं की आपण जे मसाले टाकले होते ना ते व्यवस्थित भाज्यामध्ये मिक्स होतील आणि याची टेस्ट खूप छान येईल। तुम्ही बघू शकता इथे आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे। वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे एकदम सोपी आणि वेगळ्या पद्धतीने मी ती तोंडल्याची भाजी करून दाखवलेली आहे, जी की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्याला आवडेल। आणि आता तयार झालेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर जरूर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा।